जेव्हा आपण आपले जीवन जगतो तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे म्हणाल की मतभेद होतात, ते आपल्या जीवनाचा भाग आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे जेव्हा ते मतभेद होतात तेव्हा तुम्ही अधिक मजबूत होता का की ते तुम्हाला खाली खेचतात. वाईटाची परतफेड कधी अधिक वाईटाने करू नका. गोष्टी अशा प्रकारे करा की सर्वांना दिसेल की तुम्ही आदरणीय आहात. सर्वांसोबत शांततेने राहण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करा. रोमन 12, 17 आणि 18. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्हाला माहित आहे तुमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत होते. त्या ट्रेनमधून प्रवास करत होते कारण त्यांना वाटले की त्यांना ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार आहे. सरकारने वेगळा विचार केला. विचार प्रक्रियांमध्ये मतभेद होते आणि शेवटी आपल्याला माहित आहे काय झाले. त्यांना प्रत्यक्षात ट्रेनमधून खाली खेचण्यात आले. त्यांनी प्रतिकार केला पण त्यांना वाटले की ते योग्य काम करत आहेत, की अशी घटना प्रत्यक्षात एखाद्याचा नाश करू शकते. परंतु ते अधिक मजबूत बाहेर आले. ते म्हणतात, नाही, यावरून मला समानतेसाठी उभे राहण्याची गरज आहे, मला न्यायासाठी उभे राहण्याची गरज आहे. ते परत आले आणि त्यांनी आपल्या देशात इतक्या मोठ्या चळवळीचे नेतृत्व केले की प्रत्यक्षात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. तर मतभेद प्रत्यक्षात हेच करू शकतात. त्यातून ती ठिणगी सुरू होऊ शकते जी खूप वेगळे काहीतरी करू शकते. खरं तर हे ते घराच्या जवळ होते. पण मी तुम्हाला 2000 वर्षांपूर्वी इस्रायलच्या भूमीत घडलेल्या घटनेची आणखी एक खरी कहाणी सांगेन. तुम्हाला माहीत आहे जेव्हा परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या रूपात मानवी रूप धारण केले तेव्हा तो या पृथ्वीच्या पृष्ठभागावर चालला. खरं तर मी वैयक्तिकरित्या काही वेळा इस्रायलला गेलो आहे. मी येशू ज्या ठिकाणी चालला आहे त्या ठिकाणी चाललो आहे. कल्पना करा की शक्ती, प्रभाव, देहधारी परमेश्वर ज्या रस्त्यावर काम करत होता मला त्या रस्त्यावर चालण्याचं सौभाग्य मिळालं. पण महत्त्वाचे म्हणजे जेव्हा येशूला त्याच्या क्रुजावर चढवण्यापूर्वी वधस्तंभावर खिळले गेले होते तेव्हा तो ज्या लोकांसोबत काम करत होता, त्यांची सेवा करत होता, त्यांच्यात मतभेद होते. त्यांनी त्याच्यावर खोटे आरोप लावले आणि शेवटी त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. मतभेद निर्माण झाले. पण येशूने काय केले? जे लोक तो वधस्तंभावर खिळला होता, तो आरोप लावत होते, त्याच लोकांसाठी तो प्रार्थना करतो आणि म्हणतो, परमेश्वरा पित्या, त्यांना क्षमा कर, कारण त्यांना माहीत नाही की ते काय करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की आजचे शब्द परमेश्वराकडे आलेल्या इतक्या लोकांसाठी आशीर्वाद बनले आहेत, कारण ते म्हणतात की इतक्या अडचणीत असताना, इतक्या छळात ही व्यक्ती त्या लोकांना कशी क्षमा करू शकते. म्हणून मतभेद शक्तिशाली असतात. तुम्ही त्यांचा वापर कसा करता ते महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच आपण त्या मतभेदांवर कशी प्रतिक्रिया, जेव्हा मतभेद होतात तेव्हा लोक वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. काही लोक असे असतील जे विचारांबद्दल इतके मालकीचे बनतील की जर कोणी त्यांच्याशी असहमत असेल तर ते त्यांच्याशी सामना करू लागतील. ते खूप लढाऊ होतील. ते म्हणतील, नाही नाही, ही योग्य गोष्ट आहे, आणि जवळजवळ भांडण्याच्या स्थितीत येत आहे. तर तुम्ही नवीन कल्पनांसाठी खरोखर कसे खुले व्हाल? तुम्ही जे विचार करत आहात त्यापेक्षा वेगळी कल्पना कोणीतरी तुम्हाला कशी खुली करू शकते? 2 गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत. पहिले, मते महत्त्वाची आहेत. परमेश्वराने लोकांना निर्माण केले आहे आणि जे लोक या परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांना कळेल की ज्याच्याकडे कल्पना आहे तो ती स्वीकारणे योग्य आहे. आपण सहमत असू किंवा असहमत असू शकतो की इतर लोकांची मते महत्त्वाची आहेत कारण ती परमेश्वराची निर्मिती आहे. दुसरे म्हणजे आपले विचार मर्यादित आहेत. ते आपल्या संपर्कामुळे मर्यादित आहेत. आपण भेटलेल्या लोकांची संपर्क, आपण पाहिलेल्या ठिकाणांची संपर्क, आपण ज्या परिस्थितीतून गेलो आहोत त्या परिस्थितीशी संपर्क, आपण वेगवेगळ्या संपर्कात आलेल्या इतर लोकांशी बोलतो तेव्हा आपण प्रत्यक्षात इतर कल्पनांसाठी देखील स्वतःला मोकळे करत असतो. म्हणून इतर लोकांकडून येणाऱ्या कल्पनांसाठी मोकळे असणे खूप महत्त्वाचे आहे. आता आपल्या जीवनाच्या संदर्भात मला असे वाटते की हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की परमेश्वराने आपल्याला सर्वांसोबत शांततेत राहण्यासाठी बोलावले आहे. तुम्ही शांती कशी राखता? शांती म्हणजे त्यांचा विचार सामाजिक, तरीही शांती म्हणजे त्यांना विचार सामाविक करून देणे. जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपण प्रेमाने, शांतीने, दयाळूपणे जगू शकतो आणि जीवन अधिक आनंददायी बनते कारण तुम्ही मतभेदांसह जगायला शिकला आहात. म्हणून कल्पना महत्त्वाच्या आहेत, बरोबर? आपण जे शिकतो आहोत ते म्हणजे इतर लोकांचे मत महत्त्वाचे आहे. आपण मोकळे असले पाहिजे. म्हणून एखाद्या कल्पनेसाठी मोकळे राहा. कदाचित कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगत असेल, त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ती कल्पना तुमचे जीवन बदलू शकते. तुम्ही तुमच्या आयुष्यातील उंचीच्या पुढील स्तरावर मोकळे असता.